अहिल्यानगर पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे। धार्मिक तणाव निवळलाय, परिस्थिती सामान्य झाल्याची माहिती समोर येते आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा रूट मार्च काढलेला आहे। ती दृश्य आपण बघू शकतोय। तर अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन अहिल्यानगर पोलिसांनी केलंय। अहिल्यानगरमध्ये आज पोलिसांनी दोन समाजांमध्ये झालेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीवरती जो मोर्चा निघालेला होता त्याच्यावरती लाठीचार्ज केला। चूक कुणाची या प्रश्नाच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचलेत का हे विचारूया। जवळपास लाठीचार्ज होऊन 5 तास झालेत। त्याच्यानंतर आता पोलिसांनी बऱ्यापैकी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणल्याचं दिसतंय। अधीक्षक आपल्या सोबत आहेत, त्यांना थेट प्रश्न विचारूया। या घटनेचं मूळ काय? तुम्ही आता जवळपास 5 तास उलटून गेलेत। नेमकी ही घटना जी आहे ती सुरू कुठून झाली होती? या वादाला सुरुवात कुठून झाली? आज सकाळी दुर्गा दौडच्या दरम्यान जी रांगोळी घालण्यात आलेली होती त्या रांगोळीमध्ये जे काही कंटेंट होतं त्याबद्दल काही मुस्लिम लोकांना आपत्ती होती। त्यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा नोंद झालेला होता आणि एकाला अरेस्ट पण झालेली होती। परंतु त्याचं समाधान न झाल्यानंतर काही मुस्लिम युवक जे आहेत ते त्यांनी रस्ता रोको केला आणि कोटला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहेत लोक जमा झाले। त्यांना आपण सूचना केली आणि त्या ठिकाणाहून जाण्यासाठी सांगितल्यानंतर पण जायला तयार नव्हते आणि त्यांनी जेव्हा दगडफेक सुरू केली त्यानंतर मग हा जमाव जो आहे तो आपण पांगवला आणि त्यातले जे म्हणजे पत्थरबाजी करणारे होते तर ते असे 30 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा नोंद केलेला आहे। ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलेला होता त्याला अटक केलेली होती त्याच्याकडे काही चौकशी झाली आहे का? ही रांगोळी त्याने नेमकं कशामुळे काढली होती, कुणाच्या सांगण्यावरून काढलेली होती आणि ही जाणीवपूर्वक करण्यात आलंय का? नाही, आता तो तपास चालू आहे। सध्या आम्ही आता काय की शहरामध्ये म्हणजे शांतता ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत की जसं काय की आम्ही फिक्स पॉईंट्स लावलेले आहेत, पेट्रोलिंग चालू आहे, आम्ही शहरामध्ये रूट मार्च करत आहोत आणि आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही समाजाचे आम्ही बैठका घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही डायलॉग केलेला आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न जो आहे तर तो करत आहोत। सध्या आता काय की अहिल्यानगर शहरामध्ये पूर्णतः शांतता आहे, इव्हन बाजारपेठा पण उघडलेल्या आहेत। पोलिसांकडे काही स्पेसिफिक इंटेल या संदर्भामधली नव्हती का की या जाणीवपूर्वक या अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात? किंवा नवरात्र सुरू आहे, सगळीकडेच राज्यभरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय, दोन्ही बाजूंनी अॅग्रेशन जे आहे ते दिसून येते, आक्रमकपणा जो आहे तो दिसून येतो। काही राजकीय नेते पॉलिटिकल स्टेटमेंट्स करतात धर्माच्या संदर्भानं आणि त्यानंतर हा वाद उफाळून येतो असं दिसत असताना आपल्याकडे काही स्पेसिफिक इंटेल नव्हती का? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पोलिसांचं याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह फेल्युअर आहे का? वेळ जो आहे तो फार पटकन पोलिसांनी रिस्पॉन्ड केलं नाही, ज्याला ताब्यात घेतलेलं होतं त्याला एकदा सोडून देण्यात आलं, त्याच्यावरून हा वाद जो आहे तो जास्त पेटला? नाही, तो तर सकाळीच विषय संपलेला होता, त्याला काय की ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग काय की 10 नंतर जेव्हा लोक जे आहे तर ते जमायला लागले आणि ते म्हणजे बराच वेळ त्या ठिकाणी जे रोडवरती बसलेले होते त्यांना आपण पुरेसा वेळ दिला की आपण त्यांना समजून घ्यायला किंवा त्यांना आपण आपल्या सूचना दिल्या, वॉर्निंग दिल्या आणि तो जो होता की त्यांना सगळ्यांना कारवाई झाल्याबद्दल पूर्ण सांगण्यात आलेलं होतं। तरी पण म्हणजे त्याच्यामध्ये जे काही हे होते काही की व्हायलंट लोक होते काही की त्यांनी ते सुरू केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला काही की बलचे प्रयोग करायला लागला।